नमस्कार। चीनच्या बेदाण्याची आयात या ठिकाणी आपल्या देशामध्ये होते, त्यावर 100% आयात कर लावावा। शेतकऱ्यांना जे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहेत ते सरकारकडून देण्यात यावेत, त्याच्यावर 50% सबसिडी देण्यात यावी, यासह इतर अनेक मागण्यांसाठी आज द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीनं विश्रामबाग ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला आहे। या मोर्चाचं नेतृत्व द्राक्ष बागायतदार संघाचे जे राज्याचे उपाध्यक्ष आहेत मारुती नाना चव्हाण हे करतायत। आपल्याबरोबर ते सध्या आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। नाना, काय सांगाल, काय काय मागण्या, प्रमुख मागण्या काय आहेत? आमची प्रमुख मागणी आहे अफगाणिस्तानच्या बेदाण्याला आयात कर लागावा। त्या अफगाणिस्तानला आयात कर नसल्यामुळे त्याच्या नावाखाली इतर देशाचा बेदाणा कर चुकवून भारतात येतो। दुसरी मागणी आमची चीनच्या द्राक्षाला 30% आयात करा, तो 100% आयात कर लावावा, कारण ती द्राक्ष 2 वर्षात भारतीय द्राक्ष शेती संपुष्टात आणेल, त्यामुळे त्यांना आयात कर 100% चीनच्या द्राक्षाला लावावा। आमची तिसरी मागणी अशी आहे की कृत्रिम फुलावर बंदी आणावी। चौथी मागणी आमची अशी आहे की लग्न समारंभात आपण अन्नधान्याची तांदूळ अक्षता म्हणून तांदळाचं मोठ्या प्रमाणावर नासाडी करतो, त्याच्यावर बंदी आणावी आणि तिथं गुलाबाचं फूल प्रेमाचं प्रतीक आहे, त्याच्या पाकळ्या विस्कटण्यासाठी शासनानं JR काढावा। आमची पाचवी मागणी अशी आहे की सांगली जिल्ह्यात ICD पोर्ट व्हावा, श्रीगोंदा तालुक्यात एक ICD पोर्ट व्हावा, निर्यातीला चालना मिळावी। आमची पाचवी मागणी आहे की ज्या आज बऱ्याच ठिकाणी जे NHBचं अनुदान 40% दिलं जातं, पण तो 3,60,000 प्रोजेक्ट कॉस्ट केल्या, ती सगळ्या शेतकऱ्याला द्राक्ष बागायतदारांना 10 लाख रुपये प्रोडक्शन कॉस्ट करून 40% अनुदान द्यावं आणि अर्धा एकरपासूनच्या शेतकऱ्याला NHBचा लाभ मिळावा। 5 एकरच्या वरच्या शेतकऱ्याला लाभ मिळाला जातो, तो लहान शेतकऱ्याला पण मिळावा। विम्याचा जाचक अटी रद्द कराव्यात। त्याच्यानंतर आमची मागणी अशी आहे की व्यापारी पैसे बुडवतो त्याच्यावर मोकासारखा कडक कायदा करावा। अशा आमच्या ह्या प्रमुख मागण्या आहेत आणि या मागण्या केंद्र शासनाकडे 80% आहेत आणि राज्य शासनाकडे पांडुरंग फुंडकर योजनेत सुद्धा आमच्या द्राक्षाचा समावेश करावा, फळबाग योजनेत। ह्या सगळ्या अशा आमच्या मागण्या राज्य आणि केंद्र शासनानं कराव्यात। ह्यातल्या प्रमुख मागण्या आमच्या 2,4-D हे औषध त्याच्यावर बंदी आणावी की त्यानं भाजीपाला, फूल आणि द्राक्ष शेतीचं मोठ्या प्रमाणावर त्या तणनाशक आसपास मारलं की 1 किलोमीटरच्या परिसरात या फळ, भाजीपाला आणि फूल पिकांचं नुकसान होतं, त्यामुळे 2,4-D सारख्या तणनाशकावर बंदी आणावी। ह्या आमच्या मोर्चातल्या प्रमुख मागण्या आहेत आणि ह्या शासनानं तातडीनं मंजूर कराव्यात, कारण आमचा हा तिसरा मोर्चा आहे ह्या वर्षभरातला की बाबा हे आमच्याकडे ह्या आमच्या मागण्या मान्य करा। ह्यात कुठेही शासनाला रुपयाची तोशीच नाही। आज आम्हाला इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची गरज आहे, तो ट्रॅक्टर बाजारात आणा की आम्हाला आज एकरी 25-20 हजार रुपये डिझेलचा खर्च यायला लागला आहे। आज वाढता उत्पादन खर्चाचा विचार केला तर डिझेलचं आमचं कन्झम्पशन कमी झालं आणि इलेक्ट्रिक ट्रॅक्टर मिळाला तर अजून आमचा उत्पादन खर्च कमी होईल। अशा बी आमच्या मागण्या आहेत। शालेय पोषण आहारामध्ये बेदाण्याचा समावेश करावा अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे। तसा निर्णय सुद्धा झालेला होता, परंतु अजूनही शालेय पोषण आहारामध्ये बेदाण्याचा पुरवठा होत नाही आहे। शालेय पोषण आहारात बेदाणा समावेश करावा म्हणून 2022 साली अधिवेशनात प्रश्नावली झाली, त्याच्यावर शासनाने निर्णय घेतला, परंतु अंमलबजावणी केली नाही। का केली नाही अजून आम्हाला त्याचंच कोडं उलगडणं झालंय। नुसतं JR काढायचा, घोषणा करायच्या आणि प्रत्यक्षात मात्र शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश केला नाही, तो सुद्धा लवकरात लवकर शासनानं करावा अशी पण आमची मागणी आहे। आपल्याबरोबर द्राक्ष बागायतदार संघाचे जिल्हाध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। नक्की इशारा या निमित्तानं प्रशासनाला इशारा काय राहील? आता काय गेली 3 वर्ष झाले आम्ही सातत्यानं या मागण्या, आज आम्ही तिसऱ्या वेळी येऊन मोर्चा काढतोय। आता आमच्या उपाध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे ज्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत, काही केंद्र सरकारकडे आहेत, काही राज्य सरकारकडे आहेत, याची अंमलबजावणी 2 वर्षात काहीच झाली नाही। त्यासाठी आम्हाला आत्ता परत आम्हाला मोर्चा काढण्याची वेळ आल्या, त्याबरोबर आमच्याबरोबर कृत्रिम फुलावर बंदी आणावी यासाठी मोठी आमची मागणी आहे। त्याचबरोबर पण सांगितल्याप्रमाणे आमच्या नाशिक विभाग असेल, सोलापूर विभाग असेल, विजापूर असेल आणि सांगली जिल्ह्यातून प्रचंड शेतकरी आता गोळा झालेत। आता आम्ही या मोर्चाला सुरुवात करत असतो आणि आमच्या या मागण्याकडे शासनाने लक्ष देऊन लवकरात लवकर आमच्या मागण्या मंजूर कराव्यात अशी मी विनंती करून आज आमच्या मोर्चाला सुरुवात करत आहोत। द्राक्ष बागायतदार संघाची ही एक मागणी राहिलेली आहे की लग्न समारंभामध्ये जे धान्यांचं उधळण केली जाते ती धान्याची उधळण न करता अशा तऱ्हेने या फुलांची उधळण करण्यात यावी।
फुलांच्या पाकळ्या, गुलाबाच्या पाकळ्या या निमित्तानं नवरा नवरीच्या डोक्यावरती उधळल्या जाव्यात, कारण फुल शेतकऱ्यालाही त्याचा फायदा होऊ शकतोय असा एक उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून ही मागणी केलेली आहे. असं अनोखं आंदोलन आज या फुलाच्या माध्यमातून इथं एक प्रातिनिधिक स्वरूपाचं करण्यात आलेलं आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये शासनानं या ज्या मागण्या आहेत, ट्रॅक्टरला 50% अनुदान द्यावं, इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा पुरवठा करण्यात यावा, फुंडकर योजनेमध्ये द्राक्ष फळाची सामील करण्यात यावा, यासह इतर ज्या अनेक मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात. अन्यथा इथून पुढच्या काळामध्ये याहीपेक्षा संपूर्ण देशभरामध्ये आंदोलनात केलं जाईल अशा तऱ्हेचा इशारा देण्यात आलेला आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.